नमस्कार, मी गौरी सूर्यवंशी. एस मराठीमध्ये आपलं स्वागत. वळूया आजच्या बातमीकडे. नाशिकच्या नांदगाव 113 विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासनाने जोरदार तयारी केली असून या मतदारसंघात 341 मतदान केंद्रे, 3,40,378 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहे. यात 1,77,426 पुरुष मतदार आहे, तर 1,62,948 स्त्री मतदार आहे व इतर 4 मतदार आहे. मतदान केंद्रावर मतदानाची सुविधा उपलब्ध करण्यात आली असून यासाठी 1,588 कर्मचारी आहेत. मतदान केंद्रात प्रतीक्षालय, पिण्याचे पाणी, महिलांसाठी व पुरुषांसाठी स्वतंत्र शौचालय, पाळणाघर आणि वैद्यकीय सुविधा आणि दिव्यांगांसाठी वाहन व्यवस्था करण्यात आली असून ही निवडणूक निर्भय, निष्पक्ष आणि पारदर्शक वातावरणात पार पाडण्यासाठी सर्व प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाल्याचं निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार सुनील सौदाणे यांनी सांगितलंय. 113 नांदगाव विधानसभा मतदारसंघासाठी आपले एकूण 341 बूथ आहेत. 1,588 कर्मचाऱ्यांची आपण नेमणूक केलेली आहे. सर्व पथकं आपण रवाना केलेले आहे. ज्या ठिकाणी क्रिटिकल आहेत बूथ त्या ठिकाणी आणि शॅडो एरिया या ठिकाणी आपण मायक्रो ऑब्झर्व्हरची व्यवस्था केलेली आहे. EVM मशीनसह सर्व साहित्य ताब्यात देण्यात आलेलं आहे. मतदान केंद्रावर आशा वर्कर आणि अंगणवाडी ताई पाळणाघरासाठी ठेवलेले आहेत आणि जर कोणाला काही तब्येत वगैरे तर अशासाठी आशा वर्कर ठेवण्यात आलेले आहे. आपण जेवणाची पाण्याची व्यवस्था झालेली आहे आणि कुठलीही अडचण नाही. मी एक मतदारसंघातील सर्व मतदारांना आवाहन करतो की सर्वांनी बाहेर येऊन प्रत्येकाने आपला मतदानाचा हक्क बजावला पाहिजे, जेणेकरून आपल्याला सक्षम उमेदवार निवडून देता येईल. एस मराठी न्यूजसाठी प्रतिनिधी विजय बडोदे, नांदगाव. अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.